आपल्यासोबत मंत्री भरतशेठ गोगावले आहेत। सर, आपल्या सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जे आहे ते टिकणार नाहीये असं गुणरत्न सदावर्तीने टीका केलेली आहे। जो जी आर काढलेला आहे हा चायकम पाणी आहे अशी टीका जी ती गुणरत्न सदावर्तीने केलेली आहे। आमचे जे काही तज्ञ मंडळी आहेत मराठा आरक्षण समितीचे ते पाहतील आणि काय असेल तो निर्णय करतील। परंतु आम्हाला खात्री आहे महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी जे ठरवलेलं आहे सरकार फसवण्याचं काम करणार नाही आणि करतही नाहीये। आम्हाला जेवढं शक्य ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे आम्ही दुसऱ्याच्या कोणाचं ताटातलं काढून आम्ही हे करत नाही आहे। आमच्या ज्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आहेत त्याला अनुसरून आम्ही ते करतोय। त्यामुळे तशी काय कोणी काळजी करायचं कारण नाही आहे असं मला वाटतंय। सदावर्ते काय बोलतायत किंवा अनेक काय बोलतायत याच्याकडं मराठा बांधवांनी किंवा कोणी लक्ष देऊ नये। कारण जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या उपसमितीने जे ठरवलेलं दिलेलं आहे ते चुकीचं नाही दिलेलं असं आम्हाला वाटतं। लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार आलेलं आहे त्याचा चांगला फायदा झालाय असे एकनाथ शिंदे म्हणाले, यावर आपली काय प्रतिक्रिया? लाडक्या बहिणींमुळे तुमचे सरकार आलेले आहे, लाडक्या बहिणी योजनेचा चांगल्या पद्धतीमध्ये फायदा झालेला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले, यावर आपली प्रतिक्रिया काय? नाही, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे सगळ्यांनीच सांगितलं। कारण ज्या भगिनींना 1500 रुपये दर महिना ज्या स्कीम मध्ये बसतात त्यानं सुरू केलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते उपकार फेडण्याचं काम केलं आम्हाला महायुतीचं सरकार आणून। आणि त्याच्यामध्ये चुकीचं काय नाही। आमचे तिन्ही नेते मग मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी आतापर्यंत तेच सांगितलेलं आहे म्हणून तर ती योजना चालू आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर महेंद्रशेठ दळवे असतील महेंद्र थोरवे असतील हे जहरी टीका तटकरेंवरती करताना दिसतात आणि आपण आणि आदित्य तटकरे एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसतात। मग जनतेने काय म्हणावं? हा आजचा कार्यक्रम हा पूर्ण 15 तालुक्याचा आणि जिल्ह्यातला होता। ज्या सरपंच ग्रामसेवक अधिकारी वर्गाचा आजचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला जाणं क्रमप्राप्त होतं। ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले तिथे काय राजकारण करायचा काय भाग नव्हता। आणि आजचा कार्यक्रम त्याच्यातून ज्या ग्रामपंचायती चांगलं काम करतील त्यांना ते पारितोषिक मिळणार आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गेलो होतो। शेठ, 2.5 वर्ष तुम्ही मंत्रिपदासाठी थांबलेला आहात, त्यानंतर आपण जर बघितलं तर 15 ऑगस्टच्या आधी मंत्रालयामध्ये एक बैठक झाली होती त्यावेळेस ध्वजारोहणाचा मान आदित्य तटकरे यांना मिळणार होता। त्यानंतर पालकमंत्री पदाचा कुठेतरी तिढा सुटेल असं जनतेला वाटत होतं, मात्र अद्यापर्यंत तिढा कायम आहे। याकडे आपण कसं पाहता? आम्ही सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। आज पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे, तटकरे यांचा बालेकिल्ला आहे। आपण म्हणाला आहात की आता तटकरे यांचा बालेकिल्ला राहणार नाही, त्याच्यामध्ये आपण वर्चस्व प्रस्थापित करणार आहात, याकडे आपण कसं पाहताय? जे आम्ही चांगलं काम करू त्याला जनता आकर्षित होऊन येत आहेत। महेंद्रशेठ दळवे असतील थोरवे असतील मी असेल आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करतोय आणि ते पाहून जे काही इतर पक्षातून जे काही लोक येत आहेत त्यांना विश्वास आहे की आमच्यावरती आमच्या संघटनेवरती आमच्या नेत्यांवरती आणि म्हणून ते येत आहेत। धन्यवाद सर। हे होते मंत्री भरतशेठ गोगावले। राज वैशंपाय, टीव्ही 9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।